गेल्या 6 महिन्यांपासून बार्शी टाकळी तालुक्यातील सारकेनी गावात एक धक्कादायक घटना घडत होती। विश्वजित मृत्युंजय विश्वास नावाचा 21 वर्षीय बंगाली युवक तोतया डॉक्टर बनून रुग्णांची फसवणूक करत होता। विश्वजित हा केवळ 11वी पास होता आणि त्याच्याकडे कोणतेही वैद्यकीय शिक्षण किंवा प्रमाणपत्र नव्हते। या तोतया डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। रुग्णाच्या जीवाशी खेळ करणाऱ्या विश्वजित नामक तोतया डॉक्टरला पोलिसांनी अटक केली। सोमवारी पिंजर पोलिसांनी विश्वजितच्या दवाखान्यावर छापा मारून त्याला ताब्यात घेतले। त्यानंतर आरोग्य विभागाने त्याच्यावर तपासणी केली आणि त्याची खोटी डॉक्टरी प्रथा उघड झाली। विश्वजित हा हैदर बेलिया पोलीस स्टेशन हाबरा जिल्हा बराशात कलकत्ता येथील रहिवासी होता। एका लोकप्रतिनिधीच्या निकटवर्तीयाने पिंजर पोलिसांना विश्वजितच्या संदर्भात माहिती दिली, ज्यामुळे पोलिसांनी कारवाई केली। विश्वजितच्या दवाखान्यातून तपासणी दरम्यान मुदत संपलेले इंजेक्शन, गोळ्या, सलाईन, औषधी बाटल्या आणि बॉम्बे मार्केटमधून खरेदी केलेली डुप्लिकेट औषधे सापडली। या घटनेमुळे बार्शी टाकळी तालुक्यात खळबळ उडाली आहे। नागरिकांनी अशा तोतया डॉक्टरांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। लोकप्रतिनिधींच्या निकटवर्तीयाने विश्वजितबद्दल पोलिसांना माहिती दिल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे। त्यांच्यामुळे अनेक रुग्णांना या तोतया डॉक्टरपासून वाचवण्यास मदत झाली। पोलिसांनी विश्वजितला अटक केली आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोग्य विभागही या प्रकरणाचा तपास करत असून अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये आरोग्य सेवांवर विश्वास कमी होण्याची शक्यता आहे। नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहून योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे। पढ़ाई कितनी हो गई? कहाँ पढ़े? कलकत्ता पढ़े। यहाँ कितने साल हो गए आए तुम इधर पर? 6 महीने झाले। किसने भेजा तुम यहाँ पे? किसने भेजा? और तुम्हारे पास डिग्री नहीं होती भी तुम प्रैक्टिस कैसे कर रहे हैं? आपके पास डिग्री नहीं होती भी प्रैक्टिस कैसे कर रहे हैं आप? बोलो। आंसर द फॉलोइंग क्वेश्चंस। हेलो, आंसर द फॉलोइंग क्वेश्चंस। बोलो ना, आप कैसे क्या है फिर? आपके पास डिग्री नहीं, कुछ नहीं, ट्रेन किसने किया? आपके पास डिग्री नहीं होती, आप कैसे आ गए इसलिए? बताइए आप कैसे क्या आ गए? बोलो ना सर जी। किसके मार्फत आ गए? इधर रिश्तेदार रहते कहा कि पिंजर में कौन है तुम्हारा विश्वास है को डॉक्टर? तो ये साथ है इसका जीजा कहाँ रहता है? तो वही ये काम करता ना, उन्होंने ट्रेन किया ना। भला कितने रुपए कमाता रोज की तू? यहाँ 200-400। ठीक है। हाँ, सलाइन इंजेक्शन लगा दी, सलाइन वगैरह? हाँ, माल कहाँ से लाते? मेडिकल से। अच्छा।